नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 24 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, राष्ट्रमंडल दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा करतात, म्हणजेच कॉमनवेल्थ डे. तर हा 24 मेला साजरा होत असतो. ठीक आहे, याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतात राष्ट्रमंडल दिवस 24 मेला साजरा करतात. पूर्वी या दिवसाला एम्पायर डे म्हणायचे, कारण तो महाराणी व्हिक्टोरिया यांच्या जन्मदिवसाशी जोडलेला होता. व्हिक्टोरिया यांचा जन्म 24 मे 1819 रोजी झालेला होता आणि 1959 मध्ये एम्पायर डेचं नाव बदलून कॉमनवेल्थ डे असं ठेवण्यात आलं आणि भारत 1950 साली राष्ट्रमंडळ चा सदस्य झालेला आहे कॉमनवेल्थचा. आणि हा दिवस राष्ट्रांमध्ये एकता निर्माण करण्याचं प्रतीक आहे असं मानतात. आणि जगभरामध्ये कॉमनवेल्थ डे मार्चच्या दुसऱ्या सोमवारी साजरा करतात, पण भारतामध्ये तो 24 मेला साजरा होत असतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, आभा कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय कोणत्या संस्थेने घेतलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. आभा कार्ड डिजिटल आरोग्य ओळखपत्र आहे आणि ज्याचा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असंही म्हणतात. आणि धुळे येथे आभा कार्डच्या नियमांविषयी मुख्यत्वे चर्चा झाली आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने आभा कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय त्या दरम्यान घेतला आणि सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता आभा कार्ड लागणार आहे आणि OPD आणि IPD नोंदणीसाठी देखील हे कार्ड आवश्यक असेल आणि आभा कार्डमुळे उपचाराची डिजिटल नोंद ठेवता येते. ठीक आहे, ही त्याची क्वालिटी आहे. पुढील प्रश्न तिसरा, भारतातील पहिले AI मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे नुकतीच. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. केरळने भारतात पहिलं AI मंत्रालय सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. नव्या मंत्रालयामुळे राज्यात डिजिटल प्रशासनाला वेग मिळणार आहे आणि शिक्षणामध्ये AI वापर जास्त करण्याचा प्लॅन आहे यातून. आणि आरोग्य सेवांमध्ये आता AI तंत्रज्ञान वापरणार आहेत आणि या मंत्रालयामुळे तंत्रज्ञानावरती आधारित रोजगारांच्या संधी वाढू शकतात आणि या मंत्रालयामुळे राज्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मजबूती देखील मिळणार आहे. पुढील प्रश्न चौथा, डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे DCS प्रणाली कोणत्या मोठ्या उपक्रमाशी जोडलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲग्रीस्टॅक याच्याशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. डिजिटल क्रॉप सर्वे DCS प्रणाली मे 2026 मध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष चर्चेत होती आणि स्मार्ट DCS प्रणालीचा उद्देश आहे पीक सर्वेक्षणामध्ये पारदर्शकता आणणं आणि या प्रणालीमुळे शेतकरी स्वतः पीक माहिती अपलोड करू शकतात आणि DCS प्रणाली पीक विम्यातील गैरप्रकार कमी करण्यास मदत करते. महाराष्ट्रातील स्मार्ट DCS प्रणाली डिजिटली 7/12 प्रमाणे कार्य करते आणि ही प्रणाली जी आहे ती रिअल टाइम पीक माहिती गोळा करते आणि DCS प्रणाली भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने सुरू केलेली आहे आणि DCS प्रणाली डेटा प्रोटेक्शन ॲक्टशी सुसंगत देखील आहे आणि ही प्रणाली जी आहे ही कृषी क्षेत्रातील डिजिटल सुधारणा मजबूत करते. पुढील प्रश्न पाचवा, चँग-ए 7 मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीनची ही मोहीम आहे. तर याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. चँग ए ही चीनची चंद्र मोहीम आहे आणि या मोहिमेचं प्रक्षेपण 2026च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये होणार आहे आणि यावेळी चीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. चँग A7 मोहिमेमध्ये एक ऑर्बिट लँडर आणि रोवर असतील आणि या मिशनमध्ये एक लहान होपिंग स्पेसक्राफ्ट देखील असणार आहे आणि इजिप्तियन स्पेस एजन्सी हाही या मोहिमेचा भागीदार असणार आहे आणि बहरीन नॅशनल स्पेस सायन्स एजन्सी नेही मोहिमेत सहकार्य केलेलं आहे आणि चँग A8चं प्रक्षेपण 2028 किंवा 29 मध्ये करण्याची योजना देखील चायनाची आहे आणि चीनने 2030 पर्यंत मानवाला चंद्रावरती पाठवण्याचा निर्धार केलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. सावित्रीमाई पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उल्का महाजन यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 2025चे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि पुरस्काराचे वितरण 24 मे 2026 रोजी कोल्हापुरातील शेठ रामभाई सामाणी सभागृहामध्ये होईल आणि उल्का महाजन यांना या वर्षीचा सावित्रीमाई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी दिला जात असतो. उल्का महाजन आदिवासी शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हक्कासाठी सातत्याने काम करतात. चिन्मयी सुमित यांना कोयनामाई पुरस्कार जाहीर झालाय आणि या एक मराठी अभिनेत्री आहेत आणि प्रतिभा खैरनार यांना जनाबाई पुरस्कार मिळालाय आणि नितीन कोतापल्ले यांना गुरु एक योगियाचे तुरियातीत स्वप्न या कादंबरीसाठी त्यांना वि. स. खांडेकर पुरस्कार जाहीर झाला. या सर्व पुरस्कारांसोबत 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं एक पुरस्काराचं स्वरूप आहे. हा सर्वच जो काही ह्याचा डेटा आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जरी प्रश्न नाही आला तर या 3 मुद्द्यांपैकी एकावरती प्रश्न विचारू शकतात, शक्यता आहे. तर व्यवस्थित पॉइंट हे करा सगळे, ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. ब्रिक्स वुमन्स वर्किंग ग्रुप बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनिल मलिक यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं. याचं महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने ब्रिक्स वुमन्स वर्किंग ग्रुपची दुसरी तयारी बैठक आयोजित केलेली होती. ही बैठक महिला व बालविकास मंत्रालयाने घेतली आणि ती ऑनलाईन स्वरूपातली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनिल मलिक हे होते, जे मंत्रालयाचे सध्या सचिव देखील आहेत. आणि ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा आंतरराष्ट्रीय गट आहे आणि यंदा ब्रिक्सचे अध्यक्षस्थान भारताकडे असणार आहे. आणि ब्रिक्सची थीम आहे बिल्डिंग फॉर रिझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. तर थीम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आरंभिक उद्दिष्ट आहे याचं की ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणं व महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्र काम करणं असं आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेजर अभिलाषा बराक यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मेजर अभिलाषा बराक यांना UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड 2025 मिळालेला आहे आणि त्या भारतीय सैन्यातील अधिकारी आहेत आणि सध्या लेबनॉनमध्ये UNIFIL मोहिमेमध्ये कार्यरत आहेत आणि याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन एंटरिम फोर्स इन लेबनॉन. फुल फॉर्म लक्षात घ्या. आणि मेजर बराक फिमेल एंगेजमेंट टीम च्या कमांडर आहेत आणि त्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट देखील आहेत, लक्षात घ्या. आणि आजपर्यंत हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या 3ऱ्या भारतीय शांती सैनिक ठरलेल्या आहेत.
पुढील प्रश्न 9वा. रेईकाडो हॉल मंदिर कोणत्या देशात स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे जपानमध्ये आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. रेईकाडो हॉल हे जपान मधील बौद्ध धर्माचे एक प्रसिद्ध पवित्र स्थळ आहे. मे 2026 मध्ये रेईकाडो हॉलला आग लागली म्हणून हे न्यूज आलेली आहे आणि या आगीमुळे इंटरनल फ्लेम सुरक्षित ठेवण्यात आली आणि जी अजूनही भडकते आहे. आणि मियाजिमा हे जपानमधील एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि रेईकाडो हॉल तिथेच आहे. आणि रेईकाडो हॉल हे लाकडी बांधकामाचं असल्यामुळे ते आगीसाठी जास्त संवेदनशील ठरलं आणि अलीकडे जपानमध्ये काही धार्मिक स्थळांना आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्याचं एक उदाहरण आहे. पुढील प्रश्न 10वा. बोमकाई विणकाम परंपरा कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा प्रश्न. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिशाचं आहे हे. पुढील प्रश्न त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. ओडिशातील बोमकाई विणकाम पुन्हा जगवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि बोमकाई ही ओडिशातील खास पारंपरिक हातमाग साडी आहे आणि बोमकाई गाव गंजाम जिल्ह्यामध्ये ओडिसा राज्यात आहे आणि बोमकाई साडीला आता GI म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन दर्जा देखील मिळालेला आहे आणि GI दर्जा जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स ऍक्ट 1999 अंतर्गत दिला जात असतो. सध्या बोमकाई गावामध्ये फक्त 2च विणकर कुटुंब उरलेले आहेत. केशव नायक आणि सुशांत कुमार नायक असं त्यांचं नाव आहे. आणि बोमकाई साडी ही भारतातील हातमाग आणि हस्तकला परंपरांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं आणि GI दर्जामुळे ही परंपरा जपली जात आहे. पुढील प्रश्न 11वा. इंधन बचत पृथ्वी चंद्र मार्ग संशोधन कोणत्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ॲस्ट्रोडायनामिक्स मध्ये. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. शास्त्रज्ञांनी पृथ्वी ते चंद्र जाण्यासाठी एक इंधन बचतीचा नवीन मार्ग शोधलेला आहे आणि हे संशोधन एप्रिल 2026 मध्ये ॲस्ट्रोडायनामिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेला आहे. आणि आता युनिव्हर्सिटी ऑफ साओ पॉलो आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोइम्ब्रा या संस्थांचा सहभाग यामध्ये होता आणि या मार्गामुळे इंधनाची चांगलीच बचत होते कारण स्पेसक्राफ्टला कमी वेग बदल करावा लागतो यामध्ये. आणि नवीन मार्ग पृथ्वी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वापरतो आणि प्लॅनेटरी ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कशी हा मार्ग संबंधित आहे. आणि हा मार्ग L1 लॅग्रेंज पॉइंट जवळून जातो जो पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असतो आणि या मार्गामुळे स्पेसक्राफ्टने कायम पृथ्वीशी संपर्क ठेवता येतो, त्यामुळे सिग्नल ब्लॅकआउट होत नाही. ही त्याची क्वालिटी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ॲथलेटिक्स फेडरेशन कप 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलंय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरविंदर सिंग असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ॲथलेटिक्स फेडरेशन कप 2026 ही स्पर्धा रांचीमध्ये झालेली आहे आणि गुरविंदर सिंगने 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं यामध्ये आणि 9 सेकंद वेळ देऊन राष्ट्रीय विक्रम केला त्यांनी आणि आपलाच 10.17 सेकंदाचा जुना विक्रम त्यांनी मोडला. आणि 100 मीटरसाठी कॉमनवेल्थ गेम्सची पात्रता वेळ 10.16 सेकंद होती. ती गुरविंदर वीरने सहज पार केलेली आहे. आणि अनिमेश कुजूरने 100 मीटरमध्ये 10.20 सेकंद वेळ घेत सिल्वर पदक जिंकलेला आहे. गोल्ड आणि सिल्वर कोणाला मिळालेत? नावं आणि वेळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.
तर आजचे आपले 24 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.